मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांना अडथळा होत असल्यामुळं अरुंद गल्ल्यांमधल्या पार्किंगवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका अरुंद गल्ल्यांमध्ये पार्किंग नियंत्रित करण्याच्या तयारीत असून याबाबत लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. दक्षिण मुंबईतील चंदनवाडी, गिरगाव, काळबादेवी, गावदेवी, तारदेव, मुंबई सेंट्रल, नागपाडा, आगरीपाडा आणि भायखळा परिसरात 240हून अधिक अरुंद गल्ल्या आहेत. त्यापैकी 35 ते 40 गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की तिथून एका वेळी एकच वाहन जाऊ शकतं. या गल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वाहनांमुळे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना तिथं अडथळा निर्माण होत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. काळबादेवी आणि झवेरी बाजार परिसरात तर होलसेल बाजारपेठांमुळे दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीत आग किंवा कोणती आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होतो, असा मुंबई महापालिकेचा दावा आहे. मुंबईतल्या अरुंद गल्ल्यांमधल्या पार्किंग समस्येवर मुंबई महापालिका काय उपाययोजना करू शकते पाहूयात ग्राफिक्समधून. बीएमसीच्या प्रस्तावानुसार काही अरुंद गल्ल्यांमध्ये सम आणि विषम तारखेनुसार पार्किंगची परवानगी देण्यात येईल. हे सगळे पर्याय आहेत अर्थातच. काही अरुंद गल्ल्यांमध्ये पूर्णपणे नो पार्किंग आणि नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. अनेक भागांमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे आणि या परिस्थितीत हजारो वाहनधारकांच्या खिशावर पार्किंगचा किंवा पार्किंग शुल्काचा हा ताण येण्याची चिन्ह आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.